जर इथे दर्शन नाही केलं तर पुरी जगन्नाथांचं दर्शन पूर्ण होत नाही. जर तुम्ही जगन्नाथपुरी ट्रिप प्लॅन करत असाल तर डे 2 असा ठेवा. नमस्कार, मी आन्या आणि हा आहे आपला सफर ओडिसाचा एपिसोड 2. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं डे 1 कसा करायचा. दिवस सुरू करायच्या आधी बाहेरून जगन्नाथ मंदिराचं दर्शन घ्या. जर तुम्ही मंदिराच्या जवळ स्टे करत असाल तर त्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या गल्लीमध्ये साधा बजेट फ्री नाश्ता करा. 40 ते 80 रुपयामध्ये मिळून जाते. सगळ्यात आधी दर्शन घ्या बेडी हनुमान येथे. जगन्नाथ मंदिर आणि बेडी हनुमान अंदाजे 2 ते 3 किलोमीटर आहे. 15 ते 20 मिनिट लागतात. मंदिरात आत जाण्यासाठी पर पर्सन 5 रुपये तिकीट आहे. आतमध्ये कॅमेरा अलाव नाही. समुद्राला आवर घालण्यासाठी जगन्नाथ प्रभूंनी हनुमानांना बेडी घातली अशी कथा प्रसिद्ध आहे आणि इथे दर्शन घेतल्याशिवाय जगन्नाथांचं दर्शन पूर्ण होत नाही असंही बोलले जाते. त्यानंतर चला पुरीचा सर्वात स्वच्छ, शांत आणि सुंदर बीच म्हणजे नीलाद्री बीचला. बेडी हनुमान पासून नीलाद्री बीच अंदाजे 1 किलोमीटर आहे आणि जगन्नाथ मंदिर ते नीलाद्री बीच अंदाजे 3 ते 4 किलोमीटर आहे. कमी गर्दी, स्वच्छ वाळू आणि फोटोसाठी परफेक्ट स्पॉट. संध्याकाळी सनसेट साठी स्वर्गद्वार बीचवर या. बजेट फ्रेंडली मार्केट आणि फूड एक्सप्लोर करायला. त्यानंतर जेवण करून डे 2 एंड करा. एपिसोड 3 मध्ये मी सांगणार आहे ओडिसात नेमकी कुठे आणि काय खायचं. तयार असाल तर लगेच फॉलो करा.